नमस्कार, न्यूज मराठवाडामध्ये स्वागत आहे। विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलमताई गोरे यांनी आज तुळजापूरला भेट दिली। तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी त्या आल्या होत्या। या ठिकाणी त्यांनी मनोभावे दर्शन घेतलं आणि दर्शनानंतर मंदिर संस्थांच्या वतीने त्यांचा तुळजाभवानी देवीची प्रतिमा आणि देवीचा प्रसाद म्हणून साडी देऊन मंदिर संस्थांनी सन्मानित केलं त्यांना। या प्रसंगी त्यांच्या भगिनी त्यांच्यासोबत होत्या। सोलापूर जिल्ह्याच्या महिला आघाडी प्रमुख बंकलगी आणि धाराशिव जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख अमरराजे कदम हे या प्रसंगी उपस्थित होते। मंदिर संस्थांचे तहसीलदार श्रीमती माया माने आणि तहसीलदार अरविंद बोळंगे हे देखील या प्रसंगी या सत्कार प्रसंगी उपस्थित होते। या सत्कारानंतर नीलमताईंनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये जे शक्ती विधेयक सर्व पक्षांनी संमत केलेलं आहे त्या शक्ती विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होण्यासाठी आपण राष्ट्रपतीकडे शिफारस करावी अशी विनंती पत्रकाराच्या वतीने आभारी मानले। कारण पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत म्हणून देवीला प्रार्थना केली होती आणि त्याची फलनिष्पत्ती झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये सगळ्याच समाजाला आणि महिलांना न्याय मिळावा ही आज तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना केली आणि स्त्रियांना लवकर न्याय मिळावा म्हणून शक्ती विधेयक सर्व पक्षांनी एकत्रित येऊन त्याच्यामध्ये शिवसेना उद्धवजी ठाकरे त्याला मुख्यमंत्री होते, देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर काँग्रेस NCP सर्वांनी मिळून जॉईंट सिलेक्ट कमिटी म्हणजे संयुक्त चिकित्सा समितीमध्ये विधानसभा आणि परिषदेची एक एकत्र कमिटी करून आम्ही एकमताने सगळ्यांनी ते मंजूर केलेलं आहे। ते राष्ट्रपती मॅडम आल्या होत्या मुंबईमध्ये तेव्हाही आम्ही विचारणा केली तर ते गृह विभागाकडे म्हणजे त्यांच्याकडे प्रलंबित आहे, परंतु गृह विभागाने एक सांगितलं की नवीन दंडसंहितेचा जो कायदा जूनपासून लागू केलेला आहे त्याच्यामध्ये बरीचशी शक्ती कायद्यामधले ज्या तरतुदी होता, उदाहरणार्थ 1 महिन्याच्या मध्ये चार्जशीट दाखल व्हावं, त्याच्यानंतर साक्षीदार संरक्षण कायदा, कोणी डेटाच्या मध्ये छेडछाड केली, डाटा मिळू दिला नाही तर त्या साक्षी पुराव्यात हस्तक्षेप करणाऱ्याला शिक्षा, त्याच्याही पुढे जाऊन आता दंडसंहितेमध्ये जी पीडित मुलगी आहे तिला दर महिन्यामध्ये काय प्रगती झाली याची माहिती पोलिसांनी देणं बंधनकारक झालेलं आहे आणि कोणीही तिचं नाव किंवा तपशील जाहीर केला तर त्याच्याबद्दल सुद्धा शिक्षा जाहीर केलेली आहे। आणि त्यामुळे शक्ती कायद्याचा रूप जे आहे ते केंद्र सरकारकडून येण्याच्या आधीच 50-60% तरी त्यातल्या तरतुदी राज्यातील नव्हे तर देशाने स्वीकारलेल्या आहेत, परंतु तरीही अजून कायद्यामध्ये जे काही बदल असतील त्या दृष्टीने सातत्याने केंद्र सरकार प्रयत्न करते। आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा केंद्र सरकारकडे आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी पाठपुरावा केलेला आहे की शक्ती कायद्याला मंजुरी मिळावी, परंतु आपल्याला कल्पना आहेच की जेव्हा खाजगी सावकारीच्या विरुद्ध कायदा झाला होता आणि ज्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं त्याला साधारण 2009 साली दिलेल्या कायद्याला 2013 मध्ये मंजुरी मिळाली। त्यामुळे ही प्रक्रिया थोडी गुंतागुंतीची असते, परंतु पोलिसांना आणि सातत्याने आम्ही बैठका घेतोय आणि अनेक ज्या शक्ती कायद्यामधल्या तरतुदी होत्या त्या तरतुदी प्रत्यक्षात ज्या पोलिसांनी अंमलात आणायच्या आहेत त्या त्यांनी सुरू करायला हरकत नाही आहे, अशा प्रकारची भूमिका राज्य शासनाची आहे।